फलंदाज जमाय आणि गोलंदाजीसाठी आहेत ते बोरिया खेतवाडी या संघाकडून स्वतः मयंक. 4 षटकांचा सामना. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या चेंडूवर सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूवर चांगला सन्मान, चांगलं क्रिकेट. ब गटातला पहिला सामना रुद्र 11 आणि मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी. तत्पूर्वी बघितलं मागील सामन्यात सरकार लायन्स हा संघ याने बाद फेरीत प्रवेश केला, अर्थातच उपउपांत्य फेरीत प्रवेश केल्यात. आखुडपती चेंडू भिरकावून दिला. सीवार असे वार खडखडीत तुंग षटकार. चौकार. अंकित सिंग तयार. थोडंसं दडपण. मयंक यांच्यावर हळूहळू टाकलेला चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न त्याच दिशेने ज्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत 1 ने भर होती. धावसंख्या झाली ती 11 धावा. यावेळेचा चेंडू आपण बघितलं की थोडीशी गती कमी केली होती. हळूवार पद्धतीचा चेंडू. थोडासा अंदाज चुकला अंकित सिंग यांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती बिनबाद 11 धावा. चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न आहे तो अंकित सिंगच्या माध्यमातून आणि त्यांचे सह फलंदाज आहेत अर्थातच अमन. उदयोन्मुख खेळाडू आपल्याच गिरगाव या विभागातील. आखुडब्याचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 12. एक चौकार आणि षटकाराच्या जोरावर आतापर्यंत 12 धावा फटकावल्या त्या रुद्र 11 संघ. या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि आतापर्यंत हा निर्णय रास्त ठरताना दिसतोय तो अंकित सिंग स्वतः कर्णधार रुद्र 11 संघाकडून. उलटा चेंडू. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. जमिनी लगतचा फटका. 13 धावा. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 13 धावा. धन्यवाद. धन्यवाद डीजे. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या 13. पुढील गोलंदाज असेल डावखुरे गोलंदाज आहेत ते विशाल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हिंदू जिमखाना यांकडनं विशाल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील आणि सामना करेल तो अंकित. ब गटातील पहिल्याच फेरीचा हा पहिला सामना. युवा विजन पुरस्कृत आणि गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3. विशाल वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 13 धावा. बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करतो, सामना करतो. अंकित. आखुटवा चेंडू बॅकफुटवर येऊन चांगला मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतात आणि हा चौकार. गचा क्षेत्ररक्षण तिथे फायदा होतोय रुद्र 11 संघाला आणि अंकित सिंगला चौकार.
काहीसे नाराज क्षेत्ररक्षकावर विशाल. अंकित फटक्यांची आतिषबाजी, पण यावेळी एक चांगलं क्रिकेट आपण बघतोय. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल असा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावं लागले. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या झाली ती 18 धावा. आणि विशाल यांचा सामना या एंडकडनं पहिल्यांदाच करेल तो अमन, नावाजलेलं व्यक्तिमत्व. डावकुरे गोलंदाज विशाल, अर्थातच अष्टपैलू व्यक्तिमत्व. चांगला फटका कव्हरच्या दिशेने मारलेला. ज्या प्रकारे अंकित सिंग मोठ्या फटक्यांची आतषबाजी करतायत आणि त्याला साथ चांगली लाभते ती अमन यांच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे की एका बाजूने जर अंकित जोरदार प्रहार करतो तर मला मात्र त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारे साजेशी अशी भूमिका पार पडताना अर्थातच सलामीचे फलंदाज आहेत ते देखील निष्णात मोठे फटकेबाजी करणारे. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागलं. पंचांकडे दाद मागताना आणि पंचांनी दात फेटाळून लावलेली आहे. पहिला सामना जर बघितला आपण, जेव्हा सुरुवातीचा सामना तो अत्यंत कमी धावसंख्येचा, केवळ 33 धावसंख्या होती. त्यानंतर मात्र कुठेतरी थोडंसं स्पर्धेचं स्वरूप पालटत गेलं, कारण मोठी धावसंख्या आपण बघितली की प्रत्येक सामन्यात जवळजवळ 50च्या वरती धावसंख्या होते. यावेळी उजव्या यष्टीचा खूप बाहेरचा चेंडू, पंचांनी बाह्या सरसवल्यात. स्वैर मारा, अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या होते ती 21 धावा धावफलकावर. दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे, ते विशालच्या माध्यमातून सामना करतोय तो अमन. रुद्र 11 गिरगाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूने पायाचा वेध घेतला. धाव मात्र घेऊ शकले नाहीयेत. पुरेपूर अनुभव आहे तो विशाल यांच्या पाठीशी, कारण एक मी म्हणालो तसंच नावाजलेलं व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. यावेळी मात्र हळूवार पद्धतीची गोलंदाजी केली. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता अमन यांचा, प्रयत्न फसला. चेंडू मात्र निर्धाव विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. 2 षटकाच्या अंतिम समयी धावसंख्या झाली बिनबाद 21 धावा. थँक्यू प्रमोद. माझ्यासोबत सुशांत आहे. सुशांत, ॲज अ ओनर म्हणून तू या संघामध्ये, या स्पर्धेमध्ये काम पाहतोय. तुझा संघ आपण बघतोय रुद्र 11. एक चांगला संघनायक भेटलाय. अंकित सिंग सारखा एक चांगला संघनायक भेटणं नशिबाचा भाग असतो. चांगला संघनायक तुला भेटला. 21 आज आपण बघतोय की धावसंख्या 21 झाली. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. तू काय मेसेज देशील अजून 2 षटकात, काय एक्सपेक्ट करतोयस या बॅट्समन कडून? 2 षटकात जास्तीत जास्त रन होण्याचे आम्ही प्रयत्न करू. अंकितकडनं जास्त करून काय अपेक्षा आहेत? कारण अंकित एक जनरल ऑलराऊंडर तुझ्या संघामध्ये काय ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहतोय. अंकितने पेशन्सने खेळावं एवढंच म्हणणं आहे. पूर्ण 4 ओव्हर खेळावी एवढीच आमची इच्छा आहे अंकित सिंगने. एक ओनर म्हणून तू या स्पर्धेमध्ये उतरलायस. आपण बघतो की यावर्षी एक नवीन आपण संकल्पना बघतोय. एका सामन्याच्या मॅचसाठी तब्बल 11 पारितोषिक आहेत. कशी वाटली संकल्पना? ॲक्च्युली कमिटीचे आणि युवा विजन प्रस्तुतचे खूप आभारी आहोत की त्यांनी एवढी चांगला प्लॅटफॉर्म दिला गिरगावच्या पोरांसाठी, की जेणेकरून ती लाईव्ह मॅच सगळेजण बघतात यूट्यूब लाईव्हवर. आणि त्यांचा स्पेशली थँक्स मी सगळ्यांचा बोलतो, कमिटीचं ऑल्सो, गिरगाव बॉईज आणि युवा विजन दोघांचं. सो थँक्यू सो मच. हा होता आमच्यासोबत सुशांत, जो रुद्र 11चा ओनर आहे. आपण वळूया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ऐकूया प्रमोद साटमला. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे सांगितलं तसंच यूट्यूब आणि माय चॅनल आणि केबल नेट टी व्हीवर देखील आपण घर बसल्या हे सामने बघू शकतात. पहिल्यांदाच गिरगावात असं कुठची स्पर्धा टी व्हीवर दाखवण्याचा औचित्य साधलं आहे, ते म्हणजे युवा विजन, अर्थातच गिरगाव चॅम्पियन्स लीग. तरुण वैयक्तिक संघासाठी तिसरं षटक. आकुटाबाचा चेंडू भिरकावून दिलाय सरळ सीमारेषेबाहेर, खणखणीत उत्तुंग षटकार.
होतोय तो त्यांच्या माध्यमातून. अर्थातच ज्याप्रमाणे त्यांचे संघमालक सुशांत यांनी सांगितलं की अंकित एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि त्याला नावाला साजेसा असा हा त्यांचा खेळ आपण बघतोय या इस्लाम जिमखाना. माध्यम मात्र एकच, गिरगाव चॅम्पियन्स लीग. पुन्हा एकदा तरुण, आता मात्र थोडंसं दडपण आहे का तरुणवर निश्चितच कळेल. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना आपण बघतोय पारशी जिमखाना यांकडून. सामना करतो तो अंकित सिंग. यावेळी समोर मारण्याचा प्रयत्न आणि हा जातोय सरळ पारशी जिमखानाच्या मैदानात. खणखणीत गोलंदाज षटकार. थ्रोसाठी गोलंदाजासाठी पंचांकडनं तिसऱ्या पंचांकडे विनंती करण्यात आलेली आहे. अर्थातच तरुण थांबायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यात आलेली आहे. पंचांकडनं वैध चेंडू नसेल तर 3 धावा पेनल्टीच्या स्वरूपात. बरोबर आहे. नाही थांबा, सांगितलं नाही कोणी बोललं फेअर आहे. ओके, पंचांनी दिलेलं आहे की वैध चेंडू आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा काय म्हणता. चला सामन्याला सुरुवात. 2 षटकार खणखणीत अंकित सिंगच्या माध्यमातून आपण बघितले. बघूया तिसऱ्या चेंडूवर काय होतंय. यावेळी देखील लॉंगॉनच्या दिशेने हा लागोपाठ तिसरा षटकार. ती अंकित सिंग खरोखर चांगली फलंदाजी करतात ते आपल्या संघासाठी. दडपण असेल आता मात्र तरुण यांच्यावर, कारण लागोपाठ 3 चेंडूवर आणि 3 वेगवेगळ्या दिशेने आपण बघितलं की पहिला स्क्वेअर लेगला मारला, दुसरा लॉंग ऑफला मारला, तिसरा लॉंगॉनला आला आणि आता चौथा चेंडू षटकारची पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे का. दडपण असेल ते तरुण यांच्यावर. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाले 39 धावा. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली ती 39. पुन्हा एकदा तरुण तयार. पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय अंकित सिंग. येणार का चौथा षटकार. आकुटब्यात चेंडू आणि नक्की चेंडू उंच गेला, मैदानावर गेलाय का. हो नक्कीच गेलाय. खडखडीत षटकार. इकडे अंकित सिंग यांनी लागोपाठ 4 चेंडूवर 4 षटकार आले. 5वा चेंडू बघूया अंकित सिंग काय करतोय. तरुण थोडस दडपण तरुण यांच्यावर. 5वा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय अंकित. आकुटपचा हा देखील विरकावलाय. हा होतो का षटकार आणि हा 5वा षटकार. आपण बघतोय
शेवटचा चेंडू असेल. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा पराक्रम या गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसऱ्याच्या या ब गटातल्या पहिल्या सामन्यात होतोय का? रुद्रा 11 तर्फे अंकित सिंग स्वतः कर्णधार. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवर षटकार येणं अपेक्षित आहे. बघूया काय होतं. आकुटा चेंडू. आता मात्र सन्मान दिलाय निश्चितच, कारण दोघंही एकाच संघाकडनं खेळतायत. हा देखील चेंडू मारू शकली असते, परंतु मित्रत्वाच्या नात्याने असं मला वाटतंय आणि त्याने खरोखर दोघांचंही अभिनंदन. खास करून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अंकित सिंग साठी. 5 षटकार मारले आणि 6व्या चेंडूवर आपल्याच सहखेळाडूला रिस्पेक्ट अर्थातच सन्मान दिलाय. खरोखर चांगलं धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या अंतिम समय तब्बल 52 धावा बिनबाद. 3 षटकाच्या अंतिम समय. यासाठी मी म्हणेन प्रमोद की आपण अशा खेळाडूंना मात्र सलाम करायला हवा, कारण 6 चेंडूत 6 जर षटकार मारले तर ही रील लगेच व्हायरल होते आणि अशा मुवमेंटला जे चांगले खेळाडू आहेत त्यांची नावं सुद्धा बदनाम होतात. त्यामुळे ह्या अशा खेळाडूंवर आपण निश्चित रिस्पेक्ट करूया की 6वा षटकार सुद्धा मारू शकला, एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. पण त्या मुवमेंटला त्यांनी रिस्पेक्ट दिला, जेणेकरून त्याच्या नावाला कुठे गालबोट लागता कामा नाही याची मी सुद्धा काळजी घेतली ती अंकितने. नक्कीच सर, कारण दोघंही जर आपण बघितलं की जर ही स्पर्धा सोडली तर दोघंही एकाच संघाकडून खेळतात आणि नक्कीच माहिती असतं कारण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली ती 52 धावा आणि पुढील सामन्यासाठी केतवाडी संघ, गणराज 11 आणि कुंभारवाडा मोरिया स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी करायचं आहे, लवकर यायचं आहे. आणि विकास चौथा षटक, अंतिम षटक घेऊन येतो तो विकास. आणि आपण बघतो अंकित सिंग 14 चेंडूंमध्ये 49 धावांवर खेळतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अंकित सिंग, ज्याप्रमाणे त्यांनी आपली भूमिका मांडली, ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं, निवेदन ज्या प्रकारे केलं होतं की मोठे फटके मी खेळणार आहे आणि तशाच प्रकारे कामगिरी सुरू आहे. बघूया. आणि सिंगल काढून अर्धशतकी बदल पहिला अर्धशतक गिरगाव चॅम्पियन्स लीग या तिसऱ्या पर्वातलं रुद्र 11 आणि गिरगाव बॉईज यांना समर्पित केलंय. गिरगाव बॉईज आपलं अर्धशतक त्याने गिरगाव बॉईज अर्थातच ज्या स्पर्धेसाठी ज्या सहकाऱ्यांनी आयोजन आणि नियोजन केलंय त्यांच्यासाठी हे समर्पित. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अंकित सिंग साठी. सामन्यामधला स्पर्धेतला पहिलं अर्धशतक. क्या बात आहे अंकित सिंग. अमनने देखील एक बैठक मारलेली आहे. चेंडू जातो सीमारेषेबाहेर अरबी समुद्रात. चौक षटकार.
इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. टेल इज द कॉल फ्रॉम ओमकार जामसुतकर आणि हेड म्हणजेच केतवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तुमचा निर्णय आम्ही फिल्डिंग करू. काय भावना आहे त्या स्पर्धेबद्दल? तिसरं वर्ष आपण या स्पर्धेचं बघत आहोत. काय म्हणशील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? काय म्हणणार नाही, आता हे टॉस जिंकलोय तर आता प्रयत्न करू आम्ही बॅटिंगला कमी कमी टार्गेटमध्ये थांबू शकू. तुम्ही प्रथम गोलंदाजी करणार. खास करून कुठल्या संघ खेळाडूंवर जास्त विश्वास आहे जो मात्र या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये तुझ्या संघासाठी परफॉर्म करेल? असं तर विश्वास पुन्हा टीममध्ये खेळण्यात आम्ही जिंकू परत. सो ऑल द बेस्ट. माझ्यासोबत ओमकार जामसुतकर आहे. नेहमीचा संघ ज्या संघामध्ये खेळण्यासाठी आम्ही नेहमीच धडपडत असतो. इवन थ्रू आउट द टुर्नामेंट, थ्रू आउट द इयर आम्ही या संघामध्ये खेळतो. आज त्याच संघामध्ये पुन्हा तुला निवडलं गेलं आहे. काय म्हणशील याबद्दल? ह्या संघामध्ये खेळायला मला खूप आवडतं आणि आमच्या घरच्या संघासारखं आम्ही खेळतो. आणि गिरगाव बॉईजने चांगलं आयोजित केलं आहे गिरगाव प्रीमियर लीग असं, तर चांगलं इथला फिल्डरला चान्स भेटतो खेळायला. ओमकार एरियातले संघ आहेत, 3 ओमकार एका संघामध्ये. ओमकार जामसुतकर, ओमकार मोरे, ओमकार मयेकर, आज अजिंक्य भोसले सुद्धा अजिंक्य बेलूसुद्धा संघामध्ये आहेत. एका खेळाडूची मला कमी जाणवते आहे, शुभम तळदेवकर. आज तो संघामध्ये नाही आहे किंवा ऑप्शनच्या वेळेला असं बघितलं आपण की पॉईंट्स कमी उरले, शुभमला घेऊ शकलो नाही. याची किती खंत आहे? खूप खंत आहे, तर थोडा त्याची कमी भासवेल आम्हाला. शेवटचा प्रश्न. या स्पर्धेमध्ये बघतो की आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी तब्बल 11 पारितोषिकं देत आहोत. ही संकल्पना यावर्षीची कशी वाटली? खूप छान वाटली. दरवर्षीप्रमाणे काय काय ॲड होत जातं या स्पर्धेत, यापुढे पण अजून काय ॲड होईल. निश्चितच होईल, याच्यात मात्र शंका नाही. थँक्यू सो मच. हा होता ओमकार जामसुतकर, जो मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाचा आयकॉन आणि कॅप्टन सुद्धा आहे. आपण वळूया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण बघतोय की ग्रुप बी मधला हा सामना क्रमांक पहिला सुरू आहे. सेकंड इनिंग सुरू आहे आणि बघायचं सेकंड इनिंगमध्ये अंकितच्या फलंदाजीला कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल आणि धावसंख्येचा धावफलकावर पाठला कशा प्रकारे केला जाईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्यांदा त्या स्पर्धेमध्ये आपण आवाज ऐकूया. वरळीचे आहेत आणि अप्रतिम समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. आपण ऐकूया या सत्रामध्ये आवाज सिद्धेश शिंदेचा. धन्यवाद. तर धन्यवाद प्रसाद सर. आपण अनुभवताय गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरं. पहिल्या डावात जर अंकित सिंगची फलंदाजी एक या डावाचं वैशिष्ट्य राहिलं होतं. तर मॅचला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू होता आणि त्या चेंडूवरती एक चौकार मारला होता आणि त्या चौकारनुसार आपल्या संघाचा श्री गणेश केला होता आहे. चांगलं सुसज्ज आयोजन गिरगाव बॉयज आयोजित प्रसिद्ध यांच्या वतीने. प्रथमतःच ही स्पर्धा डे नाईट स्वरूपात खेळायला मिळते आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की ही स्पर्धा आपल्याला खेळायला मिळेल. तर गोलंदाजीवर या ठिकाणी अनिकेत माळेकर होते आणि त्या ठिकाणी प्रेम मोहित जैन आणि त्या ठिकाणी सुंदर झेल पकडला होता प्रेम यांनी आणि पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. गोलंदाज अनिकेत यांनी एक चौका जरूर मारला होता, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती एक चांगलं चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मयांक जैन बाद झाल्यानंतर मयांक शर्मा येतात फलंदाजीसाठी. पुढचा चेंडू अनिकेत यांचा. हाही चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडासा इनसाइड आउट चेंडू एज लागला आणि रक्षकाच्या मागे त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू टाकण्यात त्या ठिकाणी यशस्वी होत आहेत अनिकेत माळेकर आणि चांगली गोलंदाजी जितकी चांगली फलंदाजी केली होती अंकित सिंग यांनी. अर्धदशक या
स्पर्धेमध्ये लावलं होतं तितकं सुंदर गोलंदाजी सुद्धा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं अनिकेत यांच्या माध्यमातून. हाही चेंडू पाहायचा झाला तर यष्टांच्या खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्क्वेअर असेल, वाईट चेंडू असेल. एक धाव मात्र ॲड होते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 5. अजूनही 70 धावांचं या ठिकाणी टार्गेट दिलंय. हाही चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, जितकी गोलंदाजी सुद्धा चांगली तितकंच क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा त्यांना चांगली मिळते आणि एक झेल सुद्धा चांगला पकडला होता प्रेम यांनी. 70 धावांचं आव्हान दिलंय. चांगली फलंदाजी केली आहे त्या ठिकाणी. आतापर्यंत 5 चेंडू या ठिकाणी फेकले आणि 5 चेंडू फेकले. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिल्या आहेत. म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे ते कसं हाताळावं याचं मात्र एक पुरेपूर आणि ज्वलंत उदाहरण अनिकेत माळेकर दाखवत आहेत. नवीन फलंदाज विशाल आई बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी जाईल मला वाटतं मरीन लाईनला. गिरगाव जे तिकडे स्वयंसेवक आहेत चेंडू आणण्यासाठी त्यांनी मात्र आपली काळजी घ्यायची आहे. गाड्या वगैरे बघून चेंडू ट्रॅव्हल करायचा आतमध्ये. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 12. विशाल यांचा एक चांगला फटका होता त्या ठिकाणी. बैठक मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो प्रयत्न सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केला होता आणि षटकार त्या ठिकाणी प्रस्तुत केला आपल्या बॅटमधनं. नवीन गोलंदाज ते या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी सत्यम येत आहेत. तर स्ट्राईकला आई चेंडू कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवला त्या ठिकाणी. चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये रेस लागले होते मात्र त्या ठिकाणी 4 धावा येतात. प्रयत्न तर चांगला होता मात्र थोडेसे असफल राहिले त्या ठिकाणी. 4 धावा मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवरती. मात्र चेंडू निर्धाव येतो त्या ठिकाणी. सत्य मात्र चांगली गोलंदाजी करतायत. अजूनही 15 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. विशाल सत्यमसाठी बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होतं मात्र फलंदाजी जितकी चांगली केली होती, गोलंदाजी सुद्धा चांगली त्या ठिकाणी आणि आता पाहायचं झालं तर क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होत आहे. पहिल्याच षटकामध्ये पाहायचं झालं तर प्रेम यांनी एक अफलातून झेल घेतला होता. मयांक याही फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्या ठिकाणी. झेल होईल का आणि झेल मात्र सुटतो त्या ठिकाणी. एक चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता मात्र थोडेसे प्रयत्न अपुरे पडले आणि मयांक यांना मात्र जीवनदान मिळतंय. चांगली फलंदाजी करावी लागेल
सामना जिंकायचा असेल तर ताबडतोब फलंदाजी हिटिंग मात्र करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला आहेत तो विशाल तर दुसऱ्या बाजूला आहेत मयांक. सातत्याने आपल्या संघासाठी मार्गदर्शन करतायत अंकित सिंग. यावेळेला एक आगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या होत्या. या 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 21 या धावसंख्येवरती. प्रथमतः या स्पर्धेमध्ये तब्बल मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्याला 11 वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिके दिली जातात. एक ह्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे. तर तिसऱ्या षटकासाठी ज्यांनी या स्पर्धेमधील पहिलंच अर्धशतक लावलं होतं अंकित सिंग आणि आता त्यांची वर्णी लागते तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. जितका सुंदर गोलंदाजी करतात आणि तितकंच लेदर क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात अंकित सिंग. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 21. अजूनही येणारे 12 चेंडू बाकी असतील आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. मयांक आणि विशाल यांना मात्र आपल्या एक चांगली खेळी करावी लागेल. लांबच लांबवरचे मोठे फटके षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. मात्र सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे. याचं मात्र एक मनाशी एक स्वप्न बाळगून फलंदाजी करावी लागेल. विशाल यांच्या बॅटमध्ये एक जरूर षटकार आला आहे मात्र अजून षटकार मारावे लागतील. नवीन बॉल अंकित सिंग यांच्या पहिल्या चेंडूवरती आणखीन एक तडाखेबंद फटका विशाल यांचा येतोय षटकार. मयांक यांच्या बॅटमधनं षटकार येतोय. अंकित सिंग यांच्या पहिल्या चेंडूवरती तुटून पडले होते. यावेळेला का चांगला फटका होता त्या ठिकाणी मात्र एकच धाव मिळेल आणि अंकित सिंग यांचा मात्र दुसरा चेंडू एक कमबॅक करणार होता. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार मारला होता मयांक यांनी मात्र त्यानंतरचा चेंडू पाहायचा झाला तर एक कमबॅक करणार होता. मात्र अंकित सिंग सुद्धा एक कसलेले गोलंदाज आहेत तितकीच चांगली बॅटिंग करतायत. लेदर क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतात आणि आता मात्र त्यांची वर्णी लागली आहेत गिरगाव चॅम्पियन लीगमध्ये. धावसंख्या होती ती 28. येणारे 10 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असेल जिंकायला. सातत्याने आपल्या खेळाडूंना आपल्या क्षेत्ररक्षणाला मार्गदर्शन करतात आणि सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन खेळण्याच्या दृष्टीने आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत अंकित. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 29 धाव मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला जिंकण्यासाठी. दोन्ही फलंदाज चांगले आहेत विशाल आणि मयांक यांना मात्र आता हात खोलावे लागतील. एक स्वैर फटकेबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे अंकित सिंग यांनी फलंदाजी केली होती तशीच फलंदाजी काहीशी करावी लागेल. टार्गेट थोडंसं लांब जाताना दिसतंय मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला लढावं लागेल. हाही चेंडू कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी खेळला होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं अमान खान यांचं. आता सर्वच खेळाडू आपल्या संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करतायत. मग ते गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो सर्व तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी केली तरच संघ जिंकू शकतो आणि तो प्रत्येक खेळाडू या कामगिरीनुसार आपले प्रयत्न करतो आहेत. ही चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता. फटका बसतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय झेल खाली आणि सुंदर झेल प्रेम यांनी घेतलाय. दुसरा झेल घेतायत या स्पर्धेमधील.
फलंदाजी केली होती चांगली, त्याच ठिकाणी मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली केली. एक षटकार जरूर आला होता, मात्र त्यानंतर जे चेंडू पाहायचं झालं तर कमबॅक करणार आहेत अंकित सिंग. प्रचंड अनुभव आहे आणि तितकंच सुंदर, म्हणजे क्रिकेट खेळाडूसाठी जितकं चांगलं कौशल्य आहे ते कौशल्य मात्र अंकित सिंग यांच्याकडे आहे. गिरगावमधील एक सुपरस्टार खेळाडू अंकित सिंग आहेत. नवीन फलंदाज एजाज शेख. बिग हिट करण्याचा फुलटॉस चेंडू बिग हिट तर त्या ठिकाणी केलाय आणि आणखीन हे झेल प्रेम यांनी पकडलाय. पाहताय डीजेच्या माध्यमातून एक षटक फेकलं त्या ठिकाणी अंकित सिंग यांनी आणि 9 धावा दिल्या. दोन त्या गडी बाद केले त्या ठिकाणी. आता मात्र सामना थोडासा मात्र दूरवर गेलेला आहे. 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. अमन चौरसियान लास्ट ओव्हरसाठी ज्यांना आमंत्रित केलं आहे आणि स्वतः आयकॉन आहेत अंकित सिंग आणि तितकीच सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी आणि हकदार आहेत. त्यांचा आज या स्पर्धेवरती या सामन्यावरती हक्क आहे, कारण जितकी फलंदाजी सुद्धा चांगली केली, अर्धशतक या स्पर्धेमधील झळकावलं. त्यानंतर पाहायचं झालं तर गोलंदाजी सुद्धा तितकीच ताकदवर केली आहे. 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता जिंकायला. मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला अमन विरुद्ध मयांक. यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी सुंदर फटका, त्या ठिकाणी फाईन लेगच्या डोक्यावरनं षटकार ठोकलाय. धावा झाल्यात. 5 चेंडू आणि 34ची आवश्यकता आहे. थोडंसं चांगले प्रयत्न करतायत मयांक, माझा थोडासा कुठेतरी उशीर झालाय. पहिल्या फलंदाजी जर साथ मिळाली असती तर या सामन्याचं चित्र कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. मात्र प्रयत्न करावे लागतील शेवटच्या चेंडूपर्यंत. अमन चौरसिया आणखीन एक चांगला चेंडू. मतलब पाहायचं झालं तर सर्वच खेळाडू आहेत ते पहिल्या चेंडूवर जरूर षटकार येतोय. तर कशासाठी रिव्ह्यू आहे? थ्रो ॲक्शनसाठी रिव्ह्यू आहे. डिसिजन आमच्याकडे पेंडिंग आहे. तिसरे पंच आपल्याला जो निर्णय देतील थ्रो ॲक्शनसाठी हा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी 4 चेंडू आणि 34ची आवश्यकता आहे मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला. थोडीशी औपचारिकता मात्र बाकी राहील असं पाहायला मिळेल, कारण थोडासा उशीर झाला आहे. पहिल्या जर फलंदाजांची साथ मिळाली असती तर सामना जिंकण्याच्या दृष्टीने विचार झाला असता. मात्र थोडासा कुठेतरी उशीर होतोय त्या ठिकाणी. मयांक शर्मा यांना कोणाची साथ लाभली नव्हती आणि त्याचे पडसाद मात्र सामना पराभूत छायेच्या एका अवस्थेत मिळायला पाहायला मिळतो आपल्याला. डिसिजन आमच्याकडे पेंडिंग असेल. थ्रो ॲक्शनसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आहे. अमन चौरासी यांनी हा चेंडू हाताळला होता आणि एक चांगलं सुसज्ज आयोजन. मात्र प्रत्येकाची इच्छा असते की ही स्पर्धा खेळावी. तितक्या सुंदर ग्राउंडवर ही स्पर्धा होते. एव्हाना बाकीच्या लीग पाहायचं झालं तर थोड्याशा माती विकेटवर असतात, मग हीच अशी स्पर्धा असेल की चारही बाजूला ग्रास असतो आणि त्या ग्रासवरती खेळण्याचं प्रत्येकाला एक सौभाग्य लाभतं आणि एक प्रकाश धुतातली एक स्पर्धा असेल. हेही एक वैशिष्ट्य असेल या स्पर्धेमधचं. आणि एका मॅन ऑफ द मॅचसाठी तब्बल 11 पारितोषिक आहेत. डिसिजन आमच्या गुलदस्त्यामध्ये पेंडिंग असेल. त्या ठिकाणी तिसरे अंपायर या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय थ्रो ॲक्शनसाठी.
हॅलो, या चेंडूवरती 9+3 अशा 4 धावा मिळतील आणि हा गोलंदाज पूर्ण स्पर्धा बॅन असेल, याची नोंद घ्यायची आहे. पूर्ण मॅच हा गोलंदाज बॅन असेल, पूर्ण टुर्नामेंट बॅन असेल. ही पूर्ण स्पर्धा हा गोलंदाज बॅन असेल, याची संघनायकाने आणि सर्व खेळाडूने टीम मॅनेजर टीम मॅनेजमेंटने त्यांच्या एक नोंद घ्यायची आहे. 5 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. हर्ष पटेल या ठिकाणी नवीन गोलंदाज येत आहेत. हर्ष पटेल, हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग जी संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये मात्र या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली होती. असा एक चांगला आणि उदयनमुख खेळाडू त्या ठिकाणी. 5 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. या ठिकाणी सुंदरच्या ठिकाणी फटका होता आणि बॅटमधनं एक चौकार येतोय. धावसंख्या झाली ती 44. चांगले प्रयत्न करतात मयांक शर्मा. मात्र 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. बाकीच्या फलंदाजींची जर साथ लाभली असती तर मयांक शर्मा निश्चितच हा सामना जिंकू शकले असते. मात्र थोडेसे कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले. हर्ष पटेल आणि आणखीन एक चांगला चेंडू. मागच्या रविवारचं प्रत्युत्तर त्या ठिकाणी. मागच्या रविवारी जर या गोलंदाजीने पाहायचं झालं तर हॅट्रिक घेतली होती आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचं एक वर्णी लागले गोलंदाजीसाठी. 3 चेंडू बाकी आहे. धावसंख्या 44 वर स्थिरावली आहे. 3 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे या सामन्याला जिंकायला. मयांक आणखीन एक चांगला फटका आणि त्या ठिकाणी झेलबाद. प्रेम चार विकेट गेलेत आणि या चारही चेंडूंवरती झेल घेतलाय तो प्रेम यांनी. हर्ष पटेल यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली त्या ठिकाणी. नवीन फलंदाज येत आहेत विराज परमार. औपचारिकता मात्र बाकी आहे. 2 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. पहिला सामना मात्र जिंकण्याच्या दिशेने आगेकूच करतायत रुद्र 11 संघ. याही चेंडूवरती पाहायचं झालं तर आणखीन एक अमान शेख यांनी झेल घेतला आहे. घेतलाय बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय तो विराज परमार. तर हर्ष पटेल यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले आहेत. तिसऱ्या चेंडूवरती जर बळी मिळवला तर मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून गिरगाव स्पोर्ट्स कडून 200 रुपये तसेच मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि निर्धाव चेंडू त्या ठिकाणी. या ठिकाणी या सामना मात्र विजयाकडे आगेकूच केली आहे ती रुद्र 11 गिरगाव या संघाने. 25 धावांनी हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. तसेच जो सामना पराभूत झाला असेल त्या पराभूत सामन्यात खेळाडूंना सुद्धा पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
हौशी मित्रमंडळाचे सूर्यजी आमच्या उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. आणि नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करा. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा आणि त्याच्याबरोबर अजून एक जो संघ तिथे रेडी आहे. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा सर आणि गणराज 11 खेतवाडी. चला मॅच सुरू करा. आणि अंकित आपण लवकरात लवकर या. अंकित आणि मयांक दोघांनी येऊन लवकरात लवकर थांबायचं. त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण कव्हर करतोय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये या गोष्टी खूप